नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सांगली शहरातील कृष्णाकाठावर कृष्णामाई महोत्सवाकडे जाण्यासाठी टिळक चौकाजवळ प्रचंड गर्दी झाली होती. अशातच एक कार चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत सुसाटपणे पटेल चौकातून टिळक चौकाकडे जात असताना 20 वेगवेगळ्या गाड्यांना धडक देत 11 जणांना जखमी केले. यामध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की लातूर इथल्या 26 वर्षीय कार चालक प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ हा रविवारी सकाळी MH14 LB 4900 ही कार घेऊन सांगलीमध्ये कामानिमित्त आला होता. सांगली शहरामध्ये कृष्णाकाठावर कृष्णामाई महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाला जाण्यासाठी रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. याचवेळी सायंकाळी 7च्या दरम्यान ही कार पटेल चौक मार्गे टिळक चौकाकडे भरधाव येत होती. चालक प्रणिकेत पांचाळ याने मद्यप्राशन केले होते, त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले होते. त्याने वाटेत अनेक दुचाकी वाहनांना धडक देत सुसाट सुटला होता. टिळक चौकामध्ये एका दुचाकीला धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याची कार थांबली. तोपर्यंत नागरिक त्याचा पाठलाग करीत येत होते. गाडी थांबताच त्याला बाहेर काढून प्रचंड चोप देण्यात आला आणि पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या धडकेमध्ये अनेक जण जखमी झाले. या जखमींमध्ये महिला पोलीस माया चव्हाण, सपना गराडे, वाहतूक पोलीस लखन होवाळे, सुभद्रा निरसट, पूर्वी फराटे, वदन फराटे, महेंद्र पवार, अनुष्का फराटे, उमा नार्वेकर, अमया चव्हाण, स्वप्नील पाटील हे जखमी झालेत. त्यानंतर संतप्त जमावाने अपघातग्रस्त कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेची नोंद रात्री उशिरा पोलीस ठाण्यात झाली असून चालक पांचाळ याला अटक करण्यात आली आहे. शिवसिद्ध न्यूजसाठी सांगलीहून रवी हजारे.